मंडळी, गाजर बाजारामध्ये असे लाल चुटूक बरेच आलेले आहेत. तर आज आपण चाळणीमध्ये गाजर वाफवून वर्षभर टिकणारा मस्त चटपटीत चटाकेदार असा पदार्थ बनवतोय. तुम्ही कधी केला नसेल तर एकदा नक्की करून बघा. चला तर सुरुवात करूयात. यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत. गाजर मी आधीच धुवून घेतलेले होते. आता याचा पुढचा देठ कापून टाकायचा आणि यानंतर याची जी वरची साल आहे ती या पद्धतीने काढून टाकायची. गाजरची साल काढून घेतल्यानंतर याचे आपल्याला असे लहान लहान आकारामध्ये तुकडे करायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने जास्त मोठे करायचे नाहीत. आता यामध्ये सुद्धा आपल्याला मधून 2 भाग करायचे आणि याचे सुद्धा अजून लहान लहान या आकारात तुकडे करायचे आहेत. हे बघा, असे कापून घ्यायचे. जर मोठे असतील तर याला तुम्ही अजून बारीक करू शकता. तुम्ही पाहिजे तर किसणीवर किसून पातळ किस सुद्धा करू शकता, पण या पद्धतीने असे हे बारीक तुकडेच करून घ्या. तर सगळ्या गाजरचे या पद्धतीने हे बघा असेच करायचे आहेत. आता गाजर असतात त्याला मध्ये असं व्हाईट पार्ट असेल ना तर तो काढून टाकायचा. जास्त असेल तर काढून टाकायचा, कारण तो थोडासा कडवट लागतो. आणि कोवळे गाजर असतील तर काढायची गरज नाही. तर हे मस्त असे लालचुटूक कोवळे गाजर होते. या पद्धतीने मी असे हे चिरून घेतलेले आहेत. यानंतर कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर यावर चाळणी ठेवायची आहे आणि आपण जे गाजर चिरून घेतले होते ते या चाळणीवर घालायचे. सगळे गाजर चाळणीवर घातल्यानंतर या पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचे, म्हणजे एकसारखे ते वाफवले जातील. आता झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. चला तर पुढची तयारी करूया. तर आपण आज ना गाजराचं मस्त चटपटीत चटाकेदार असं वर्षभर टिकणारं लोणचं बनवतोय. आता त्यासाठी मसाला बनवायला घेऊया. तर पॅन मी आधी इथे गॅसवर ठेवला आहे. गॅसची फ्लेम चालू केलेली नाही. सगळं साहित्य घालायचं, त्यानंतरच चालू करायचे. 2 चमचे धणे घेतलेत, 1 मोठा चमचा घेतलेला आहे पिवळी मोहरी आणि 1 चमचा आपण जी स्वयंपाकात मोहरी वापरतो ना ती घेतलेली आहे. यानंतर घ्यायचं आहे सारख्याच चमच्याने 1 चमचा जिरं आणि यानंतर यामध्ये घालायचे आहेत 6 ते 7 काळी मिरीचे दाणे. आता गॅसची फ्लेम चालू करायची आहे. सगळे मसाले यामध्ये घातल्यानंतरच गॅसची फ्लेम चालू करायची, नाहीतर मसाले करपू शकतात. गॅसची फ्लेम चालू केल्यानंतर एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि या मसाल्यांना मस्त असा खरपूस खमंग सुगंध येत नाही तोपर्यंत मिक्स करत हे मसाले चांगले भाजून घ्यायचे. एकसारखं परतत राहायचं, नाही तर ते करपू शकता. तुम्ही पाहू शकता मस्त राई आहे, मोहरी ती चटकायला लागली आहे. मसाले छान भाजून झालेत. एका ताटात काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आता याच पॅनमध्ये इथे मी अर्धा किलो गाजरासाठी घालते 200 ग्रॅम मोहरीचं तेल. मी मोहरीचं तेल वापरते. मोहरीच्या तेलामध्ये लोणचं आहे ना ते खायला खूपच छान लागतं. तुम्ही रोजच्या स्वयंपाकाचं तेल वापरू शकता. तेल घातल्यानंतर मस्त धूर निघेपर्यंत गरम करायचं आहे तेल आणि त्यानंतर थंड करून घ्यायचं. अख्खे मसाले जे आपण भाजून घेतलेले होते ते सुद्धा चांगले थंड करून घ्यायचे आहेत. हे बघा, सगळे थंड झालेले आहेत. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यात थंड करूनच हे मसाले घालायचे. यानंतर झाकण लावून एकदम जाडसर पावडर करायची, बारीक पावडर करायची नाही. हे बघा, या पद्धतीने अशी जाडसर ठेवायची. लोणच्याला अशी जाडसरच पावडर पाहिजे, म्हणजे हा मसाला पाहिजे. 5 मिनिटं गाजर छान वाफवून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम स्लो करायची आणि चेक करायचं. हे बघा, तुम्हाला दाखवते एक चेक करून. हलकासा गाजर आहे ना असा तुटला पाहिजे, जास्त सुद्धा शिजवायची याला गरज नाही. गाजर छान शिजलेला आहे. 5 मिनिटात मस्त उकडून तयार होतो. आता काढून घेऊया आणि गाजरसुद्धा थंड करून घेऊया. आता लोणचं बनवतोय, तो लोणच्याच्या बरणीला सेट करण्यासाठी इथे मी कोळसा गरम केला आहे. त्यावर हिंग घालायचे आणि ज्या लोणच्याच्या बरणीत लोणचं सेट करणार ती बरणी अशी उपडी घालायची. याला म्हणतात स्टरलाइज करणं, म्हणजे लोणचं बरेच दिवस टिकतं. जास्त दिवस टिकल्यामुळे ते खराबसुद्धा होत नाही. हिंगाची अशी धुरी द्यायची आहे. झाकण बंद करायचं, 2 मिनिटं धुरी द्यायची आणि असं झाकण बंद करायचं आणि ही बरणी आहे ना ती बाजूला ठेवून द्यायची. यानंतर गाजर पण आपले मस्त थंड झालेले आहेत. मी असे खाली ताटावर एक जाळी ठेवून त्यावर गाजर ठेवलं होतं, म्हणजे काही पाणी असेल तर ते निघून जाईल. मस्त असे मऊसूत झालेले आहेत. जास्त सुद्धा याला शिजवायची गरज नाही. आता यामध्ये काही पाणी असेल, थोडं जरी पाणी असलं ना तर लोणचं व्यवस्थित जास्त दिवस टिकणार नाही. यासाठी एखादा सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्याला हलक्या हाताने असं टॅप करून पुसून घ्यायचं आहे. जास्त रगडायचं नाही, नाहीतर गाजराचे तुकडे तुटू शकतात. तुम्ही असे गाजराचे तुकडे न करता याला किसून सुद्धा करू शकता. व्यवस्थित याला कोरडं करून घेतलेलं आहे. हे बघा, छान असं गाजर कोरडं झालं आहे.
एका ताटात काढून घ्यायचं पाहिजे तर 5 मिनटं तुम्ही फॅन खाली अजून ठेवू शकता। यानंतर हे सुकलेले गाजर आहेत, कोरड्या झालेले गाजर मी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलंय। आता यामध्ये आपण जो लोणच्याचा मसाला बनवून ठेवला होता तो सगळा घालायचा आहे। तुम्ही पाहू शकता असं जाडसर वाटून घेतलेला आहे मी मसाला। यानंतर काही यामध्ये अजून पदार्थ घालूया। तर यामध्ये मीठ घालायचं आहे, तर मी इथे 1.5 चमचा मीठ घालते। लोणचं म्हटलं तर मीठ जास्तच येतं, यासाठी मी 1.5 चमचा मीठ घातलंय। अर्धा चमचा हिंग पावडर घालायची, अर्धा चमचा हळद पावडर आणि आवडीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे। मी मोठे 1.5 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। आता यामध्ये घालूया आपण गरम करून थंड केलेलं तेल। गरम करून थंड करायचं आणि त्यानंतरच लोणच्यामध्ये त्याचा वापर करायचा। सगळं तेल मी नाही घातलेलं आहे, थोडंसं बाकी ठेवलंय, नंतर घालायचं आहे। तेल घातल्यानंतर सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। याआधी सुद्धा मी लोणच्याचे बरीच रेसिपी अपलोड केलेली आहे मंडळी, ती सुद्धा तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या, तुम्हाला आवडेलच। सगळा मसाला असा गाजराला कोट करून घेतलेला आहे, हे बघा। आता हे लोणचं आहे ते जास्त दिवस टिकण्यासाठी यामध्ये घालायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस। लिंबाचा रस घातल्यामुळे लोणचं आहे ना हे खराब होत नाही, यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करायचा। मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि लिंबाचा रस घातल्यामुळे हे लोणचं आहे ते मस्त चटपटीत सुद्धा बनतं। छान असं मिक्स करून घेतलंय, मस्त असं हे गाजराचं चटपटीत चटाकेदार लोणचं तयार झालेलं आहे। इन्स्टंट लोणचं आहे, तुम्ही लगेचच खाऊ शकता, पण 2 दिवस उन्हात ठेवा म्हणजे मसाले चांगले यामध्ये मुरले जातील। आता ज्या बरणीला आपण हिंगाची धुरी दिली होती त्या बरणीमध्ये हे सगळं लोणचं घालायचं आहे। तुम्ही मंडळी कधी असं गाजराचं लोणचं बनवलं आहे का? बनवलं नसेल तर एकदा बनवून बघा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी पुढच्या वेळेस तुमच्या पद्धतीने गाजराचं लोणचं बनवण्याचा प्रयत्न करेन। आपण हे गाजराचं लोणचं बनवताना गाजर वाफवून घेतले, पण तुम्ही म्हणाल हे खराब होईल, पण अजिबात खराब होत नाही। आता गाजर यामध्ये घातल्यानंतर यामध्ये जे उरलेलं तेल आहे ना ते घालायचं आहे। लोणचं बनवताना नेहमी लक्षात ठेवा, तेल हे लोणच्याच्या वरपर्यंत असावं, म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही। आता जे उरलेलं तेल होतं ते सगळं मी यामध्ये घातलंय। मस्त असं चटपटीत चटाकेदार लोणचं आपलं गाजराचं तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। आजची रेसिपी माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।